जाऊ शकतो। या गाडीचं वैशिष्ट्य असं की तुम्ही जर रिझर्वेशन नसेल तर सरळ जनरलच्या डब्यात कसाही करून एकदा प्रवेश मिळवा, कारण जास्तीत जास्त डब्यामध्ये असलेले जे प्रवासी आहेत ते सगळे नागपूरहून शेगावला जाणारे भक्त असतात। म्हणजे मागच्या वेळेस मला तोच अनुभव आहे। आणि 7 वाजता ही अकोल्याला येते, 8च्या सुमारास शेगावला पोहोचते, एखादा तासपर्यंत अडचण राहील, पण नंतर मात्र शेगावला सगळे भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी स्टेशन उतरल्यानंतर जवळपास डबे हे आपल्याला चांगले आरामदायक। आता या ठिकाणी खाली बसलेले लोक बघितले तर तुमच्या लक्षात येईल की एका बेंचवर फक्त 4 लोक बसून आहेत, 4-5 आणि इकडे माझ्या शेजारी इकडे दोघंजण झोपून आहेत। मला पण छान जागा मिळाली आणि सकाळी ही 5 वाजता कल्याणला पोहोचतो। म्हणजे फक्त 1 तासाचा वाशिम ते अकोला प्रवास आणि अकोला ते कल्याण तो 10 तासाचा प्रवास। आता बघा, तिकिटाचा जर विचारात घेतलं तर वाशिमहून सरळ 210 रुपयात कल्याणला जाणारं तिकीट आपल्याला काढता येईल, कारण आपली गाडी काही आरक्षित नाही आहे, ना डबा आरक्षित आहे, ना सीट आरक्षित आहे। त्याच्यामुळं कुठल्याही ट्रेनमध्ये आपण बसू शकतो आणि 210 रुपयामध्ये वाशिमपासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास आपल्याला करता येतो। आता कल्याणच्या उतरल्यानंतर तुम्हाला ठाणे सहजच सकाळी लोकल मिळतात, किंवा CSMTला जायचं असेल तर CSMTला सहसा मी कांजूर मार्गला उतरतो आणि तिथून पवईला जातो मुलाकडे त्याला भेटण्यासाठी। तर अशा रीतीनं हा एक सुखकर प्रवास, अतिशय सेफ, अतिशय स्वस्त आणि आरामदायक। चला ठीक आहे, भेटू पुन्हा नवीन प्रवासाच्या वेळेस, बघूया एखाद्या वेळेस